लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा, चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात। अयोध्या पार्क, अमरापूर रोड, पलूस आणि साई सिद्धी पार्क, जुना येळावी रस्ता, शिवाजीनगर रोड, पलूस। प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक, वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध। आपली जागा आजच बुक करूयात। संपर्क प्रमोद भुसडे 8888 08 86 04, किरण निकम 95 79 77 11 77, विनय राजमाने 95 03 41 50 50। शेतकरी कर्जमाफी आश्वासन पाळले नाही, मुख्यमंत्री फडणवीसांच्या ताफ्याला स्वाभिमानीने दाखवले काळे झेंडे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी करू असं जाहीरनाम्यात सांगितलं होतं। आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येणार नाही अशी वल्गना करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मजले तालुका हातकणंगले येथे मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले। राज्याचे मुख्यमंत्री आज सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। सांगली येथील भाजप कार्यकर्ता मेळावा संपवून कोल्हापूर विमानतळाकडे जात असताना सायंकाळी 5च्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत सांगली कोल्हापूर महामार्गावर मजले येथील स्टार पेट्रोल पंपा शेजारी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले। राज्यात दररोज 8हून अधिक शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत। विधानसभा निवडणुका संपून जवळपास 8 महिने झाले तरीही सरकारकडून कर्जमाफीबाबत कोणतीच कार्यवाही झाली नाही। कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, तरीही स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गनिमी कावा करत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले। अवकाळी पाऊस, दुष्काळ, वाढलेली महागाई यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे। यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे तातडीने संपूर्ण कर्जमाफी करावी, अन्यथा संपूर्ण राज्यभर यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार असल्याचा निर्धार स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे।